सायरन, वायरलेस कॉल और लाल फीते वाली फाइल के बीच हुआ काव्य संग्रह का अनोखा लोकार्पण। पुस्तक लोकार्पण समारोह अक्सर देखे जाते हैं, लेकिन सेवानिवृत्त पुलिस अधिकारी अर्जुन डोमाडे के काव्य संग्रह वर्दीतील वैखरी का लोकार्पण अपने अनोखे अंदाज के कारण चर्चा का विषय बन गया है। पुलिस जीवन की झलक और साहित्यिक प्रस्तुति के अनूठे संगम ने समारोह में उपस्थित लोगों को अलग ही अनुभव कराया। कार्यक्रम की शुरुआत में सभागार की रोशनी बंद कर दी गई। इसी दौरान पुलिस सायरन की आवाज और पुलिस वाहन की फ्लैशिंग लाइट से पूरे हॉल में आपातकाल जैसी स्थिति का माहौल बनाया गया। इसके बाद पुलिस कंट्रोल रूम की वायरलेस शैली में काव्य संग्रह वर्दीतील वैखरी के लोकार्पण की घोषणा की गई। इसके पश्चात किसी महत्वपूर्ण अपराध की केस फाइल की तरह लाल फीते से बंधी फाइल में काव्य संग्रह को सभागार में लाया गया। उपस्थित अतिथियों ने इसी अनोखी शैली में पुस्तक का लोकार्पण किया, जिसे दर्शकों ने खूब सराहा। फुल कट्टा कल्याण की ओर से चांडरवील प्रकाशन द्वारा प्रकाशित इस काव्य संग्रह का लोकार्पण सुप्रसिद्ध कवि एवं लेखक अरुण मात्रे, वरिष्ठ प्राध्यापिका रेखा मैड, डॉक्टर विजय पंडित, फूल कट्टा के संयोजक प्राम महेश, भावसार, वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीप शिवले तथा विभिन्न क्षेत्रों के गणमान्य लोगों की उपस्थिति में संपन्न हुआ। इस अवसर पर वक्ताओं ने कहा कि पुलिस विभाग में 34 वर्षों तक विभिन्न शाखाओं में सेवा के दौरान अर्जुन डोमाडे को मिले अनुभव, समाज की वास्तविक तस्वीर और वर्दी के पीछे छुपे संवेदनशील मन की भावनाएं इस काव्य संग्रह में प्रभावशाली ढंग से अभिव्यक्त हुई है। वक्ताओं ने अर्जुन डोमाडे की प्रशंसा करते हुए उनकी तुलना एकलव्य से की। उन्होंने कहा कि पुलिस विभाग में ईमानदारी, निष्ठा और निष्कलंक सेवा भाव के साथ कार्य करते हुए भी उन्होंने अपने भीतर के संवेदनशील कवि को जीवित रखा, जिसका परिणाम वर्दीतील वैखरी के रूप में सामने आया है। समारोह के दौरान काव्य संग्रह की चुनिंदा कविताओं के वाचन का वीडियो प्रस्तुति भी दिखाई गई, जिसे उपस्थित लोगों ने सराहा। कार्यक्रम के अंत में अनेक लोगों ने कहा कि पुलिस जीवन की झलक और साहित्यिक अभिव्यक्ति को अनोखे अंदाज में प्रस्तुत करने वाला यह लोकार्पण समारोह लंबे समय तक याद रखा जाएगा। कार्यक्रम की सफलता के लिए किशोर खराटे के मार्गदर्शन में दत्ता केम्बुड़कर, गणेश गीते, स्वप्निल डोमाडे, अजिंक्य पाटिल, मनीषा गुगे, अशोक गुगे, योगेश शाह, वैभव बोड़के, स्वप्निल चकोर, यशवंत सानप, सुदाम बोड़के, भूषण ताड़गे, प्रवीण काड़े और योगेश गुगे ने विशेष योगदान दिया। कार्यक्रम का प्रभावशाली संचालन जागृति चकोर ने किया, जबकि पूला कट्टा के संयोजक योगेश शाह ने सभी अतिथियों और उपस्थित लोगों का आभार व्यक्त किया। बंधू आणि भगिनींनो, आज मी खास उल्हासनगरवरून आमचे सहकारी मित्र डोमाडे साहेब यांच्यासाठी मी आलेलो आहे। त्यांचा माझा जवळपास आम्ही 1 वर्षभराचा आमचा सहवास होता। एकत्र आम्ही खडकपाडा पोलीस स्टेशनला कर्तव्य बजावलेलं आहे। पोलीस खात्यामध्ये साहित्यिक, कवी असे गुण असणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे की असा माणूस माझ्यासोबत, मला त्याच्यासोबत काम करायची संधी लाभली, हे मी माझं भाग्य समजतो। जेव्हा जेव्हा आम्ही फावला वेळ असायचो तेव्हा आम्ही ह्याच विषयावर आमचं गप्पा गोष्टी व्हायच्या। कोणतं पुस्तक वाचलं, मी कोणतं पुस्तक वाचलं, ते मला काही सांगायचे। आणि ज्यावेळेस त्यांचं ते पहिली कादंबरी त्यांची मिथून नावाची त्यांनी ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले, त्याविषयी सुद्धा आम्ही चर्चा करायचो। त्यांच्याकडे मला ती माहिती मिळाली होती। असे आमचे साहित्यिक मित्र सहकारी यांची पूर्वी एक मिथून नावाची कादंबरी देखील आहे आणि आता हा वर्दीतील वैखरी हा कविता संग्रह त्यांनी त्यांचा प्रसिद्ध केलेला आहे। पोलीस खात्याविषयी सांगायचं झालं, आता डोमाडे साहेब सुद्धा पोलीस खात्यामध्ये होते। पोलीस हा जरी वर्दीतला पोलीस असला तरी अनेक क्षेत्रातील लोकांशी त्याचा संबंध येतो आणि म्हणजे डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, आयटी क्षेत्रातलं काम करणारा असेल किंवा कॉर्पोरेट मधला असेल किंवा सर्वसामान्य वस्तीमध्ये राहणारा, झोपडपट्टीमध्ये राहणारा काही लोक असतील, या सगळ्यांशी संबंध आल्यानंतर तो एवढा परिपूर्ण होतो की जरी त्याची शैक्षणिक पात्रता बघितली आमच्या
तर साधारण आमच्या पूर्वी 10वी होतं, 8वी होतं, नंतर 10वी झालं, आता 12वी आहे. पण तो अनुभवातून एवढं काही शिकतो वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे, आणि त्या अनुभवातून शिकलेलं ज्ञान त्याला भविष्यात उपयोगी पडतं. पण हे सर्व असताना त्याला त्याच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न ही सगळी पायदळी करून किंवा दडपून घेऊन ही त्याला जगायला लागतं, त्याचं कर्तव्य पार पाडायला लागतं. आणि असं कर्तव्य पाडताना एखादा संवेदनशील माणूस असतो, आमच्या खात्यात असं म्हणतात की जास्त संवेदनशील, हळवा, एकदम सज्जन, सोजवळ अशा माणसाचं कामच नाही. तर त्यासाठी असा निर्णावलेला, आणखीन चांगल्या भाषेत सांगायचं तर घेंड्याची कातडी असलेला असा माणूसच काम करू शकतो. पण असं असून सुद्धा या वर्दीमध्ये असे जसे डोमाडे साहेब आहेत, एक कवी आहेत, साहित्यिक आहेत, पुस्तक लिहित आहेत, कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध झाला, असे बरेचसे लोक आहेत. काही लोकांना वाव मिळतो, काही लोकांना मिळत नाही. डोमाडे साहेब खूप भाग्यवान आहेत की त्यांनी त्यांचा जो छंद आहे, त्यांच्यातले जे गुण आहेत ते त्यांनी आपल्या सर्वांसमोर आणि समाजासमोर त्यांनी पुस्तक रूपाने आपल्याला त्यांनी मांडलेले. आणि पोलिसाची नोकरी करून हे सर्व करणं खूप आवड गोष्ट आहे, कारण की त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. कुटुंबाचा तर खूप लांब राहिलं. त्याच्यानंतर हे वैयक्तिक छंद आणि जे असतात, लेखनाचा असेल, कविता करण्याचा असेल, तर हे सर्व व्यवहारानं सांभाळून या सर्व गोष्टी करणं आणि त्यातनं त्यांनी हे सर्व केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. मग मध्ये आपल्या सरांनी सांगितलं की ते अर्जुन आहे, तर हे अर्जुनच लागतो तरच होऊ शकतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पोलिसांच्या भावना ज्या असतात त्या एक पोलिसच जाणू शकतो. आणि त्यांच्या ज्या वैखरीतील, वर्दीतील वैखरी, हे त्यांनी मला जेव्हा काल फोन करून सांगितलं तेव्हाच ते माझ्या मनाला भावलं. एक जो कलाकार आहे, जो साहित्य वाचन करतो, त्याला कला साहित्य ह्याच्यामध्ये रस आहे, त्यालाच या गोष्टींचं महत्व समजू शकतं. त्यासाठी मी माझा वेळात वेळ काढून आलेलो आहे. पोलिसांच्या भावना त्याचे कुटुंबीय किंवा मित्र, जे खाजगी मित्र आहेत, ते त्यांना समजू शकत नाही. फक्त पोलिसच पोलिसाच्या भावना समजतात. त्याला त्याचं दुःख, त्याच्या अडचणी, त्याच्या समस्या, त्याला जे मुस्कटदाबी होती त्याची मानसिक दृष्ट्या, प्रत्येकाला भावना असतात. पोलीस जरी असला तरी तो शेवटी माणूसच आहे. तर ह्या सर्व त्यांना अशी देणगी लाभली की ह्या लेखणीची देणगी लाभली, ज्यातनं ते लिखाण करू शकतात, कविता करू शकतात. आणि हे खूप चांगलं माध्यम आहे की ज्याद्वारे आपण आपल्या या भावनांना आणि ह्या आपल्या मनातल्या गोष्टींना आपण लोकांसमोर मांडू शकतो. तर सर्वजण त्या आमच्या मी म्हणतो हे प्रतिकात्मक स्वरूपात आहे किंवा हे त्यांचं नाहीये. एक पोलीस म्हणून एक त्यांनी आमच्या सगळ्यांच्या वतीने ह्या सगळ्या त्यांच्या